आता ओटी चालू आली आहे. तुरंत जशी ओटी संपणार आहे तुमची 2 ते 2:30 ते 3च्या दरम्यान, तर 3च्या दरम्यान जेव्हा तुमची संपली ना, तुरंत मूर्ती आपण हे घेऊ, म्हणजे ताराफ्यावर घेऊ आणि विसर्जन करू. नाही नाही, त्याचं कारण काय थोडं म्हणजे आजकाल माहिती आहे, म्हणजे गणपती जेव्हा निघतो तेव्हा तो फिरून येतो, आणि फिरून आल्यानं काय आलं तिकडे उत्साहित लोक असतात, तो थोडं कधी कधी टाइम होतोय येण्यासाठी. एक 5 मिनिटं जाऊन फरक पडला तर या पाण्यामध्ये पण फरक पडतो, म्हणतात ना तुम्ही भरती ओटी. हा, काहीच नाही. आता झालंय, आता ओटी चालू झाली आहे. ओटी चालू झाली आपली, आणि ओटी चालू झाल्यानंतर तिकडे आता आम्ही एक लेबल करणार त्याची आणि वरती चढून गेलेलं आहे, आणि तुरंत मग विसर्जन करून टाकू. हो, विसर्जनला जास्त नाही, जशी मूर्ती चढली तो जास्त असं अर्ध्या तासामध्ये विसर्जन होईल, म्हणजे आतमध्ये खोल पाण्यात जातो ना तो सगळं. सूरज वालावलकर. तर स्कुबा ड्रायव्हर सूरज वालावलकर यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. मात्र पुन्हा एकदा आपण गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य पाहू शकतोय. काहीशी ओहोटी जी आहे ती सुरू झालेली आहे, मात्र ओहोटी पूर्ण ज्यावेळेस संपेल आणि या ठिकाणचं पाणी पूर्णतः कमी होईल त्यानंतरच राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे आणि पुन्हा प्रयत्न देखील केले जाणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, आपण पाहतोय ओहोटी काहीशी सुरू झालेली आहे, पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. साधारणतः ओहोटी पूर्णतः कधी संपेल, पाणी पूर्णतः कधी या ठिकाणचं कमी होणार आहे, या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का? विनायक, पर्यंत आपला आवाज काही तांत्रिक कारणामुळे पोहोचू शकत नाही, मात्र आपण ही दृश्य बघूयात. ही दृश्य निश्चितच अतिशय महत्त्वाची आहे, कारण साधारणतः आता 6.5 तासांचा कालावधी उलटलेला आहे आणि 6.5 तासांपासून राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरती आहे. राजाचं विसर्जन हे अद्यापही झालेलं नाही आहे. साधारणतः 20-22 तासांचा अवधी जो आहे तो राजाच्या विसर्जनाला लागतच असतो, मात्र यंदा विलंब हा जास्त झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर गिरगाव चौपाटीवरती राजभवनाच्या समोरच्या परिसरामध्ये राजाचं विसर्जन केलं जात असतं आणि ही परंपरा आहे. खोल समुद्रामध्ये राजाचं विसर्जन होत असतं, मात्र यंदा हा नवीन तराफा बनवण्यात आला आणि या तराफावरती मूर्ती चढू शकलेली नाही आहे. मूर्ती चढवण्यास काही अडचणी निर्माण झाल्या, ज्या की तांत्रिक अडचणी आहे. समुद्राला सुद्धा भरती आलेली होती आणि त्यामुळे सुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं आणि लाटा उंच असल्यानं सुद्धा बाप्पांची मूर्ती या तराफ्यावरती चढवता आलेली नाहीये. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले जाते, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, मात्र आता जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत मूर्ती तराफ्यावरती चढवू शकता येणार नाही.